नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील खोट्या चोरीच्या फिर्यादीचा बनाव उघडकीस आलेला आहे। पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात हे प्रकरण फोल ठरलेलं असून फिर्यादीने स्वतःच आर्थिक अडचणीमुळे खोट्या चोरीच्या तक्रारी केल्याचं निष्पन्न झालंय। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय साळुंखे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दीपाली पुकळे यांनी दाखल केलेले चोरीचे गुन्हे खरे नसून त्यांनी स्वतः दागिने गहाण ठेवून खोटा गुन्हा दाखल केला आहे। सदर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आटपाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल 45 जाधव यांच्या मदतीने फिर्यादीच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली असता तिने आपली चूक कबूल केली। वैयक्तिक आर्थिक अडचणीमुळे तिने कोणालाही न सांगता दागिने गहाण ठेवून पैसे उचलले, त्यामुळे तिने 2 खोट्या फिर्यादी आटपाडी पोलीस ठाण्यात नोंदवल्या। तिने चोरी झाल्याचं भासवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने पोलिसांसमोर सादर केले असून सदर मुद्देमाल पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्याचा बनाव उघडकीस आल्याने सदर प्रकरणाचा तपास आता आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।